हॅलो एव्हरीवन, मी शिवानंद क्षीरसागर. लास्ट 2 व्हिडिओपासून आपण पाहत होतो मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स. जो 11चा जो तुमचा सेकंड चॅप्टर आहे मॅथमॅटिकल मेथड्स, याच्या अगोदर आपण फक्त ऑडिओ आणि नोटबुकवरती पाहत होतो. तर त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. मॅथमॅटिकल मेथड्स हा आपला सेकंड चॅप्टर आहे. मॅथमॅटिकल मेथड्स. तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलेला आहे व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, त्यांचं क्लासिफिकेशन तुम्ही त्या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ड क्वांटिटीज म्हणून केलेलं आहे. परंतु या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं की फिजिकल क्वांटिटीज आर ऑल्सो क्लासिफाईड इन टू अनदर टाईप, दॅट इज स्केलार्स अँड वेक्टर्स. अगेन वेक्टर इज क्लासिफाईड इन टू 6 टाईप्स. त्याच्यामध्ये आपण 5 जवळपास पाहिले आहेत. कुठले कुठले आहेत तर त्यातला सगळ्यात पहिल्यांदा पाहिला होता आपण नल वेक्टर म्हणजे काय, व्हॉट इज नल वेक्टर, रिझल्टंट वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, इक्वल वेक्टर, पोझिशन वेक्टर एक्सेट्रा. बरोबर आहे, एवढे आपण जवळपास पाहिलेले आहेत. आता त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर. पण त्याच्या अगोदर एक थोडक्यात रिव्हिजन म्हणून या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं थोडक्यात सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा पार्ट स्टार्ट करू. आज आपल्याला युनिट वेक्टर पाहिजे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स आहे आणि ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स आहे. आता मॅथमॅटिकल मेथड्स काय आहे नेमकं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये आपण जे काय मॅथमॅटिकल टूल्स आहेत जे आपल्याला 11च्या बुकमध्ये, 11च्या फिजिक्सच्या बुकमध्ये लागणारे जे काही मॅथमॅटिकल टूल्स किंवा फॉर्म्युलेज असतील जे नेसेसरी आहेत आपल्याला हे याच्यातला अभ्यास करण्यासाठी, ते आपण या चॅप्टरमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं की फिजिकल क्वांटिटीज त्यांना आपण क्लासिफाय केलं होतं 2 टाईपमध्ये, एक स्केलार्स आणि दुसरं होतं वेक्टर. स्केलार म्हणजे मी तुम्हाला काल स्केलार म्हणजे काय सांगितलं होतं, व्हॉट आर स्केलार्स ऑर स्केलार क्वांटिटीज, अ क्वांटिटी ऑर अ फिजिकल क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड अँड नंबर ऑर नंबर अँड युनिट. अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी ज्याला आपण स्पेसिफाय करण्यासाठी किंवा डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला फक्त एक नंबर म्हणजेच मॅग्निट्यूड आणि युनिटची गरज आहे, त्याला म्हणतो आपण स्केलार क्वांटिटी ऑर स्केलार्स. अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली रिप्रेझेंटेड बाय यूजिंग नंबर अँड युनिट इज कॉल्ड स्केलार क्वांटिटी. ज्याला डायरेक्शनची गरज नाही, किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं बोर्डची लेंथ आहे समजा 2 मीटर, बरोबर आहे, या ठिकाणी 2 मीटर बोर्डची लेंथ आहे असं म्हणल्याच्या नंतर आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीची कंप्लीट आयडिया येऊन जाते. बरोबर आहे, म्हणजे लेंथ ही कसली क्वांटिटी आहे, स्केलार आहे. किंवा समजा आपण म्हणलं एखाद्या ऑब्जेक्टचं मास हे किती आहे, 20 किलोग्रॅम आहे, तर आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीची मास ही जी फिजिकल क्वांटिटी आहे त्या फिजिकल क्वांटिटीची आपल्याला कंप्लीट आयडिया येऊन जाते. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, स्केलार क्वांटिटी असं म्हणतो. त्या ठिकाणी आपण काय केलं, लेंथ असेल किंवा मास असेल रिप्रेझेंट करण्यासाठी आपण फक्त एक नंबर आणि एक युनिट यूज केलं, याला म्हणतो आपण स्केलार क्वांटिटीज. याच्यानंतर आपण पाहिलं वेक्टर्स. वेक्टर म्हणजे काय, अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी रिप्रेझेंटेड बाय यूजिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी ज्या क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन या दोन्ही पण गोष्टीची गरज आहे. बरोबर आहे, किंवा अ फिजिकल क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी ज्या क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी मॅग्निट्यूडची तर गरज आहेच, परंतु त्यासोबत आपल्याला डायरेक्शन देखील सांगणं गरजेचं असेल तर त्याला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. याच्यामध्ये समजा आपण एखादा व्यक्ती 2 मीटर चालत गेला असं जर बोललो तर आपल्याला त्या गोष्टीची पूर्ण आयडिया किंवा कल्पना येत नाही किंवा पूर्ण नॉलेज येत नाही. 2 मीटर चालत गेला परंतु कुठं असा आपल्याला प्रश्न पडतो. कुठे गेला म्हणजे तो कुठं, त्या ठिकाणी आपल्याला तिथं डायरेक्शन स्पेसिफाय करणं किंवा डायरेक्शन रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. तो 2 मीटर म्हणजे 2 मीटर चालत गेला नॉर्थ डायरेक्शनला किंवा साऊथ डायरेक्शनला किंवा ईस्ट ऑर वेस्ट डायरेक्शनला, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं की वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन किंवा वेक्टरची डेफिनेशन इतकीच घेऊन आपल्याला चालत नाही. कारण समजा आपण या ठिकाणी एक ओहमिक सर्किट कन्सिडर केलं. ओहमिक सर्किटमध्ये हा एक रिओस्टॅट रेजिस्टन्स आहे, हा एक सोर्स ऑफ EMF आहे म्हणजे बॅटरी आहे,
आणि याला आपण कनेक्शन दिल्यानंतर काय होईल, या ठिकाणी जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे आउटसाइड द बॅटरी फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डायरेक्शन, हा जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, इलेक्ट्रिक करंट समजा हा 5 अँपियर आहे असं मी तुम्हाला सांगितलं, तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटला डायरेक्शन पण आहे, मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की ही क्वांटिटी वेक्टर आहे. का बरं? कारण वेक्टर क्वांटिटी ही वेक्टर ॲडिशनचे रूल्स फॉलो करते. वेक्टर क्वांटिटी ही वेक्टर ॲडिशनचे रूल्स फॉलो करते, ते आज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच वेळेस आपण त्या क्वांटिटीला वेक्टर असं म्हणू शकतो. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं जो इलेक्ट्रिक करंट आहे याचं डायरेक्शन इथं अपवर्डला आहे. इथं देखील करंट हा किती आहे, 5 अँपियरच आहे. इथं देखील करंट हा किती आहे, 5 अँपियरच आहे. हे अपवर्डला आहे, हे डाऊनवर्डला आहे. दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतील, कारण वेक्टर रूल्स आपल्याला असं सांगतो. मग ॲक्च्युअल असं होत नाही. इथं काही इलेक्ट्रिक करंट 0 फ्लो होतो असं आपण म्हणू शकत नाही अकॉर्डिंग टू वेक्टर ॲडिशन रूल्स, बरोबर आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी करंट ही जी फिजिकल क्वांटिटी आहे याला आपण वेक्टर म्हणू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे वेक्टर क्वांटिटी कुणाला म्हणायचं, फिजिकल क्वांटिटीज which have magnitude as well as direction and obeys the rules of vector addition. अशा प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज, ज्या फिजिकल क्वांटिटीजला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, मॅग्निट्यूड गरजेची आहे, त्यानंतर डायरेक्शन गरजेचं आहे, आणि दुसरी गोष्ट त्या फिजिकल क्वांटिटीजनं काय केलं पाहिजे, वेक्टर ॲडिशनचे रूल्स फॉलो केले पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटीज असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला आज काय पाहायचं होतं, जो एक रिमेनिंग टाईप राहिलेला जो टाईप आहे वेक्टरचा, तो आज आपण या ठिकाणी स्टडी करणार होतो. तर युनिट वेक्टर कशाला म्हणायचं, आत्तापर्यंत आपण पाहिलं त्याच्यामध्ये रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, नल वेक्टर म्हणजे काय ते देखील सांगितलं. नल वेक्टर म्हणजे काय, वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड, अशा प्रकारचा वेक्टर ज्याला मॅग्निट्यूड 0 आहे त्याला म्हणतो आपण नल वेक्टर. त्यानंतर रिझल्टंट म्हणजे काय, रिझल्टंट म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर्सच्या बदल्यामध्ये लिहिलेला तिसरा वेक्टर, त्याला म्हणतो आपण रिझल्टंट. कुणाच्या तरी बदल्यात घेतलेला तिसरा वेक्टर किंवा एखादी क्वांटिटी, त्याला म्हणतो आपण रिझल्टंट, बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 वेक्टर्स आहेत, आता ते आपण वेक्टर ॲडिशनमध्ये पाहणार आहोत. सध्या फक्त आपल्याला एवढंच ते डेफिनेशनच माहीत असली पाहिजे की रिझल्टंट म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टरच्या बदल्यामध्ये घेतलेला तिसरा वेक्टर, त्याला म्हणतो आपण रिझल्टंट. त्याच्यानंतर इक्वल वेक्टर आपण पाहिलं होतं. अशा प्रकारचे 2 वेक्टर्स जे एकाच फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करतात, म्हणजे दोन्ही पण समजा फोर्स हीच क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतील आणि दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, त्याला म्हणतो आपण इक्वल वेक्टर. त्याच्यानंतर निगेटिव्ह वेक्टर पाहिला आपण आणि पोझिशन वेक्टर पाहिला. आता आज आपण पाहणार आहोत युनिट वेक्टर. आज आपण पाहणार आहोत युनिट वेक्टर. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड, अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड in the direction of given vector is called unit vector. काय म्हणलं, युनिट वेक्टरचा मिनिंग हा त्याच्या शब्दामध्येच आहे. युनिट म्हणजे काय किंवा युनिटी म्हणजे काय, जसं म्हणतो आपण युनिटी असणे म्हणजे एकी असणे. युनिट याचा अर्थ या ठिकाणी काय घ्यायचा, सिंगल किंवा एक. युनिट म्हणजे काय, एक, 1, बरोबर आहे. मग आता युनिट वेक्टर म्हणजे काय, अशा प्रकारचा वेक्टर ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 1 आहे दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये. काय म्हणलं मी, अशा प्रकारचा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे आणि त्याचं डायरेक्शन कसं आहे, तो ज्या वेक्टरला रिप्रेझेंट करत आहे त्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्येच याचं देखील काय असते, डायरेक्शन असते. फॉर एक्झाम्पल समजा आपण असं कन्सिडर केलं, इफ वेक्टर एम इज अ वेक्टर, एनी वेक्टर, वेक्टर एम हा कुठलाही एक वेक्टर आहे whose magnitude is not equal to 0 or other than 0, ज्याची मॅग्निट्यूड 0 पेक्षा मोठी आहे किंवा 0 नाही, अशा प्रकारचा आपण एक वेक्टर कन्सिडर केला, वेक्टर एम. मग याचा जो युनिट वेक्टर आहे याचा युनिट वेक्टर आपण UM कॅप या सिम्बॉलनं रिप्रेझेंट करतो. हा जो वेक्टर आहे हा असा वेक्टर आहे जो आपण कन्सिडर केला, याची मॅग्निट्यूड कशी आहे, 0 पेक्षा मोठी आहे. मॅग्निट्यूड मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात, मॉड ऑफ वेक्टर एम इज इक्वल टू एम. समजा फॉर एक्झाम्पल एम ही क्वांटिटी काय करत आहे, एक डिस्टन्स रिप्रेझेंट करत आहे. काय करत आहे, डिस्टन्स रिप्रेझेंट करत आहे. मग याचं ते डिस्टन्स समजा आपण मेजर केलं, डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करत आहे, ते डिस्टन्स आहे 10 मीटर. तर 10 ही त्याची काय झाली, मॅग्निट्यूड झाली, बरोबर आहे. ही मॅग्निट्यूड 0 पेक्षा
मोठी असायला पाहिजे किंवा मोठी आहे किंवा अदर दॅन 0 आहे असं आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये यू एम कॅप हा काय आहे, युनिट वेक्टर आहे जो काय करतो या वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये आहे. हा सिम्बॉल झाला कशाचा, युनिट वेक्टर रिप्रेझेंट करण्याचा. मग याला आपण वेक्टर एमला युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार, तर वेक्टर एम इज इक्वल टू यू एम कॅप इंटू एम, यू एम कॅप इंटू एम. यू एम कॅप हा काय आहे, युनिट वेक्टर आहे ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे आणि त्याचं डायरेक्शन हे दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्येच आहे. मग याला आपण कसं लिहिणार, देअरफॉर यू एम कॅप इज इक्वल टू वेक्टर एम. याला इकडे घेऊन येतो मी, वेक्टर एम हे ॲज इट इज हे खाली येईल का बरं, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, इकडे नंतर काय होईल डिवायडेशन, तो कुठे येईल डिनॉमिनेटरला येईल, म्हणजे याचा अर्थ खालच्या बाजूला इथं एम. ह्याला काय म्हणायचं, युनिट वेक्टर. त्याच्यामुळं याची मॅग्निट्यूड काय आहे, 1 आहे. त्याच्यामुळे याची मॅग्निट्यूड काय आहे, 1 आहे. दुसरी गोष्ट आता आपण तुम्ही याच्यावर देखील पाहिलं असेल 8वी 9वी 10वीमध्ये आय कॅप, जे कॅप आणि के कॅप हे देखील युनिट वेक्टर्स आहेत. These are also unit vectors used in the 3-dimensional Cartesian coordinate system along x-axis, y-axis and z-axis respectively. We use I cap in the direction of x-axis. I cap हा आपण काय करतो, हा तुमचा ओरिजिन, याला म्हणायचं 3-dimensional Cartesian coordinate system. फॉर एक्झाम्पल आपला जो हॉल आहे, या हॉलचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला 3 ॲक्सिस दिसतील. एक एक्स ॲक्सिस असेल, दुसरा हा वाय ॲक्सिस असेल आणि तिसरा हा झेड ॲक्सिस असेल. या 3 ॲक्सिसच्या अलॉंग आपण 3 युनिट वेक्टर्स वापरतो, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. आता आय कॅपला कसं रिप्रेझेंट करायचं, आय कॅप म्हणजेच काय आहे, यू एक्स कॅप आहे. जे कॅप म्हणजेच काय आहे, यू वाय कॅप आहे. आणि के कॅप म्हणजेच काय आहे, यू झेड कॅप आहे. पण यालाच आपण यू एक्स, यू वाय, यू झेड असं न म्हणता आय कॅप, जे कॅप आणि के कॅप असं थोडक्यात डेडिकेट केलेले आहे. त्या 3 ॲक्सिससाठी हे 3 युनिट वेक्टर्स. यांना कसं लिहायचं, आय कॅपचं डायरेक्शन कुठं आहे, आय कॅप इज इन द डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. म्हणजे आय कॅप हा एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनलाच आहे. जे डायरेक्शन याच्यात दिसते आपल्याला, हे इथं काय दिसते आपल्याला, एक्स ॲक्सिसचं डायरेक्शन ज्या दिशेला आहे त्याच दिशेला तुमचा युनिट वेक्टर आय कॅप आहे. आणि त्या आय कॅपला आपण असं रिप्रेझेंट करतो, आय कॅप इज इक्वल टू वेक्टर एक्स डिवायडेड बाय एक्स. जे कॅपला आपण रिप्रेझेंट करतो वेक्टर वाय डिवायडेड बाय वाय. के कॅपला आपण रिप्रेझेंट करतो वेक्टर झेड डिवायडेड बाय झेड. हे काय आहे, तिन्ही पण युनिट वेक्टर्स आहेत इन द डायरेक्शन ऑफ एक्स, वाय अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. समजलं, हे आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी पुढे लागणार आहे. आय कॅप, जे कॅप, के कॅप हे तिन्ही पण युनिट वेक्टर्स आहेत. जे युनिट वेक्टर्स काय रिप्रेझेंट करतात, तर ओरिजिनल वेक्टरचं डायरेक्शन रिप्रेझेंट करतात. बरोबर आहे. दुसरी गोष्ट यांची मॅग्निट्यूड काय आहे, युनिट आहे म्हणजे 1 आहे. आणि या वेक्टर्सला किंवा या युनिट वेक्टरला आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आज वेक्टर ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. आता ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर हा खूप मोठा पॉईंट आहे. त्याचा एक इनिशियल पार्ट आपण फक्त याच्यामध्ये पाहणार आहोत. 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन ॲक्च्युअल कसं होतं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण मल्टिप्लिकेशन ऑफ किंवा प्रोडक्ट, स्केलार प्रोडक्ट आहे, वेक्टर प्रोडक्ट आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, 2 स्केलार क्वांटिटीजचं मल्टिप्लिकेशन ते आपल्याला पुढे पाहायचं. आता याच्यामध्ये वेक्टर ऑपरेशन्स जे आहेत म्हणजे आपण वेक्टरवर कुठले कुठले ऑपरेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, जे काय असतील, सबस्ट्रॅक्शन, ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. आता मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, तर याच्यामध्ये त्याने काय सांगितलं आपल्याला बघा. सपोज हा एक वेक्टर पी आहे
सपोज हा एक वेक्टर पी आहे, मल्टिप्लाइंग दिस वेक्टर पी विथ स्केलार क्वांटिटी वेक्टर यस यील्ड्स अनदर वेक्टर. जर समजा आपण एका वेक्टरचं जर समजा एका स्केलार क्वांटिटीसोबत जर समजा आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्या ठिकाणी येणारी जी थर्ड रिझल्टंट क्वांटिटी आहे किंवा या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ती एक वेक्टर क्वांटिटीज येईल, वेक्टर क्यू इज इक्वल टू यस टाइम्स वेक्टर पी. आता याच्यात काय केलं आपण, यस ही स्केलार क्वांटिटी आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो मी. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स आपण पाहत आहोत. याच्यात मी तुम्हाला सांगितलं वेक्टर पीने आपण एका फिजिकल क्वांटिटीला मल्टिप्लाय केलं, जी फिजिकल क्वांटिटी स्केलार आहे. तर या दोघांचा येणारा जो प्रोडक्ट आहे, या दोघांचं येणारं जे मल्टिप्लिकेशन आहे किंवा गुणाकार आहे तो काय येतो, एक थर्ड वेक्टर क्वांटिटीज येतो आणि ती अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात, वेक्टर क्यू इज इक्वल टू यस टाइम्स और यस इंटू वेक्टर पी. म्हणजे इथं या ठिकाणी आपण काय दिसतं आपल्याला, या दोघांचं डायरेक्शन सेम आहे. आता सेम आहे हे कशावरून ओळखायचं, जर समजा या ठिकाणी साईन निगेटिव्ह नसेल इकडल्या बाजूला किंवा इकडल्या बाजूला तर आपण म्हणू शकतो की हे दोन्ही वेक्टर्स सेम डायरेक्शनला आहेत. जर समजा या ठिकाणी साईन आपण निगेटिव्ह यूज केलं तर वेक्टर हे दोन्ही वेक्टर्स एकमेकाला अपोजिटली डिरेक्टेड आहेत. म्हणजे याचा अर्थ वेक्टर क्यू या डायरेक्शनला असेल तर वेक्टर पी या डायरेक्शनला असेल. अशा पद्धतीनं जर समजा साईन मायनस असेल तर, आणि जर साईन मायनस नाही याचा अर्थ ज्या डायरेक्शनला वेक्टर क्यू आहे त्याच डायरेक्शनला वेक्टर पी आहे. याच्यावरून आपल्याला समजते. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एक ऑब्जेक्ट घेतला, हा एक ऑब्जेक्ट आहे, समजा बॉल आहे, या बॉलचं मास यम आहे, या बॉलचं मास काय आहे, यम आहे. याला तुम्ही किक मारली, if you kick this ball then this ball is in the direction of, समजा ईस्ट डायरेक्शनला तो बॉल मूव्ह झाला या डायरेक्शनला. हे समजा वरचं नॉर्थ डायरेक्शन आहे, हे खालचं साऊथ आणि हे वेस्ट. हा बॉल इथं होता ओरिजिनला. या बॉलला तुम्ही किक मारली तर काय होईल, किक मारणे म्हणजे काय करणे, तुम्ही या बॉलवरती एक प्रकारचा फोर्स अप्लाय केला. आता फोर्स ही क्वांटिटी कशी आहे, तर फोर्स ही क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आहे. कारण आपल्याला माहीत आहे की फोर्स नेमकं कुठल्या डायरेक्शनला अप्लाय केलं हे सांगणं गरजेचं आहे. एक मुलगा आहे, त्या मुलाला फोर्स अप्लाय केला समजा आपण, म्हणजे काय केलं, एकतर ओढला असेल किंवा एकतर धक्का मारला असेल, बरोबर आहे. मग ओढला का धक्का मारलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. ओढणे म्हणजे काय करणे, त्या ठिकाणी फोर्स डायरेक्शन कसं आहे, टुवर्ड्स अस, आपल्याकडं आहे. आणि धक्का मारणं म्हणजे कसं आहे, अवे फ्रॉम अस, म्हणजे आपल्यापासून लांब आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी फुटबॉलला तुम्ही किक मारली, कुठल्या डायरेक्शनला मारली हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ईस्ट डायरेक्शनला मी त्या फुटबॉलला किक मारली. असं होतं का की ईस्ट डायरेक्शनला मी या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला, बॉल इकडं नॉर्थला गेला, असं होणार नाही. तुम्ही ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करता त्याच डायरेक्शनला तो ऑब्जेक्ट काय होतो, मूव्ह होतो. हे कोण सांगितले आपल्याला, न्यूटन्सच्या सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट चॅप्टर किंवा तुम्ही आत्तापर्यंत स्टडी केलेला आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, त्याच्यात तुम्ही पाहिलेलं आहे न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे, एखाद्या ऑब्जेक्टवरती ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करता, ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनला तो ऑब्जेक्ट मूव्ह होतो. मग इथं मी कन्सिडर केलं एक फुटबॉल आहे, त्या फुटबॉलचं मास आहे स्मॉल एम, त्याच्यावरती आपण काय केलं, फोर्स अप्लाय केला. फोर्स ही कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स ही कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. मग आता फोर्स अप्लाय केल्यामुळं हा बॉल काय झाला, मोशनमध्ये गेला. जो इनिशियली कसा होता, ॲट रेस्ट पोझिशनला होता, थांबलेला होता. फुटबॉलला किक मारल्यामुळं तो काय झाला, मोशनमध्ये गेला. म्हणजे काय झालं, त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला. सुरुवातीला व्हेलॉसिटी किती होती, 0. किक मारल्यामुळं ती काही ना काहीतरी वाढत गेली, 10, 20, 30, 40, 50 मीटर पर सेकंद अशा पद्धतीने ती व्हेलॉसिटी वाढली. म्हणजे काय झालं, व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला म्हणजे त्या ठिकाणी ॲक्सलरेशन आलं. व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, ॲक्सलरेशन आलं. जसं आपण एखादी व्हेकल आहे जाग्यावरून स्टार्ट केली, इनिशियली त्याचा स्पीड किती असतो, 0. आपण त्याला ॲक्सलरेट करतो म्हणजे काय करतो, त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज करतो. ज्या डायरेक्शनला तुम्ही ॲक्सलरेट केलेलं आहे किंवा फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनला ती व्हेकल मूव्ह होते. म्हणजे या ठिकाणी फुटबॉलला तुम्ही या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला तर याच डायरेक्शनला त्याच्यामध्ये काय होईल, ॲक्सलरेशन प्रोड्यूस होईल किंवा ॲक्सलरेशन डेव्हलप होईल. त्याच्यामुळे इथं आपण काय म्हणू शकतो, वेक्टर एफ
इज इक्वल टू और प्रोडक्ट ऑफ दीज टू वेक्टर्स दीज टू क्वांटिटीज, एक आहे स्केलार आणि दुसरी आहे वेक्टर m इंटू ए इज नथिंग बट वेक्टर f. अशा पद्धतीनं हे एक एक्झाम्पल तुम्हाला हे समजण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. m म्हणजे स्केलार क्वांटिटी आहे आणि वेक्टर ए म्हणजे काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे ज्याचं डायरेक्शन कसं आहे, वेक्टर एफच्या डायरेक्शनमध्येच आहे. म्हणजे याचा अर्थ वेक्टर एफ आणि वेक्टर ए हे दोन्ही पण एकाच डायरेक्शनमध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला समजलं की मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्समध्ये काय येते की एखाद्या स्केलार क्वांटिटीचा प्रोडक्ट जर किंवा गुणाकार आपण एखाद्या वेक्टर क्वांटिटीसोबत घेतला तर त्या दोघांचा गुणाकार म्हणजे एक तिसरी फिजिकल क्वांटिटी आहे आणि ती फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आहे, एक एक वेक्टर आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला ही याची आयडिया काय होते, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरची आयडिया क्लिअर होते. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.